सारंग आणि मुक्ता विचार करत असतील की उद्या टीव्ही, वर्तमानपत्र सगळीकडे बातमी आणि आपलं नशीब पालटून पुढचे सगळे मार्ग सोपे होते. पण त्यांना अजून मी केलेली खेळी माहीतच नाहीये. तिकडे शिंदे कुटुंब लाज वाचवायला म्हणून पुन्हा एकदा कर्जाच्या विळख्यात अडकणार आणि इज्जतीची, आयुष्याची निलामी होणार. मुक्ताला हे घर सोडून तिच्या घरी परत जावंच लागणार. जाताना सोबत असेल पश्चाताप. या घराची सून होण्याची स्वप्न पाहिल्याचा जबरदस्त पश्चाताप. गायत्री, एवढ्या रातच्याला? सारंग दादाला बोलायचं तुझ्याशी. घे. दे दे. बोल सारंग बाळा. आजी तुझी झोपमोड तर नाही केली ना? अरे कसली झोपमोड, तुझा नुसता आवाज ऐकला तरी बरं वाटतंय. बघ अरे सारंग, काल मी ऐकलं ते खरं आहे का? रावसाहेबांनी म्हणा मुक्ताला घराबाहेर राहायला सांगितलं. हो, पण आजी ती आता माझ्या सोबत आहे. होय, काय सांगतोस काय? दे तिला फोन दे. एक मिनिट आजी. आजी, मुक्ता, तू घरात येऊन बी तुझ्या नशिबी वनवासच आहे पोरी. आई परीक्षा बघते, पण आपण जिद्दीनं उभं राहायचं. तू आहेस बाई मस्त खमकी. हा, पर या घराकडे लक्ष द्यायचं कमी करू नगस. अगं तुझ्या माग काय काय घडलं इथं तुला माहित नाही. त्या आर्यानं रावसाहेबाला शब्दात अडकून वैजंतीचं समद अधिकार स्वतःकडे घेतल्यात. अगं समद दागिनं पण हिसकावून घेतल्यात. त्यामुळं तुझी जिम्मेदारी आता वाढली. या सून म्हणून घरात येताना त्या आर्याकडचे समधे अधिकार तू स्वतःकडे घ्यायचे आहेत. लक्षात ठेव. त्या आर्याला अजिबात सोडू नगास. तिनं मला आणि वैजंतीला लई लई त्रास दिलाय. तर माझे होणारे सासरे रावसाहेब दादांनी मीच या घरची सून असं जाहीर केलं. त्यामुळे घरातील महत्वाचे निर्णय इथून पुढे मीच घेईन. घरातल्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे द्या. घरची जबाबदारी खांद्यावर घेतल्याशिवाय तिजोरीचे अधिकार मिळत नसतात. हो, रावदादांना पाण्यात पाहणाऱ्या तुम्ही कोणाला अधिकार आणि जबाबदाऱ्या शिकवताय? हा आजी, सगळं नीट होईल. तुम्ही तुमची काळजी घ्या. मी घेईन ग माझी काळजी, पण तू सावध राहा. हा, कारण तू घरात आल्यामुळं त्याचा अहंकार डिवचला गेलाय. तो तुला कायमचं बाहेर काढायचा प्रयत्न करणारच. हा का हसतोय? अगं आजी, उद्याच्या न्यूजपेपर मध्ये, वर्तमानपत्रांमध्ये ना फक्त एकच बातमी येणार आहे की रावसाहेब नगरकरांनी एका गरीब घराच्या मुलीला आपली सून म्हणून स्वीकारलंय. त्यामुळे मुक्ताला घराच्या बाहेर काढणं दूरच, उलट त्यांना मुक्ताला आपली सून म्हणून या घरात घ्यावंच लागेल. लई बेस. खास तू अशी समोर आहेस. काय काय नाही करावं लागलं या क्षणासाठी.
जोपर्यंत हिला मी या घरची सून म्हणून मान्य करत नाही तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं नाही. मला मान्य आहे. गुड मॉर्निंग. सूर्य बराच वर आला ना, उठायला उशीर झाला. नाही नाही, तू वेळेवरच उठलीस. मीच जरा लवकर येऊन बसलो तुला पाहायला. आज काय पाहताय? गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र, अंगात माझ्या अस्तित्वाचं कुंकू आणि ओठांवरती माझ्यासाठीचं प्रेमळ हसू. मग तर तुला सांगू मला काय काय वाटतंय. मी पाहिलेली एक संबळवादन, मग माझी मैत्रीण आणि आता माझी बायको. तू माझ्या सोबत आहेस ना, या जाणीवेनंच मला किती आनंद होतोय तुला सांगू. आपल्याला सबुरीनं घ्यायला पाहिजे. अजून आपली परीक्षा संपली नाही. कदाचित थोड्या वेळात संपेल. थोड्या वेळात संपेल? कसं काय? थोड्या वेळात ना पेपरवाला पेपर घेऊन येईल, मग आपलं नशीबच पालटेल. आणि या विचारानंतर मला झोपच लागत नव्हती. पण मी काय म्हणते, आपल्याला जसं पेपर मध्ये बातमी येणार हे माहित आहे, तसं त्यांना पण माहित असणार ना. तरी पण ते आपल्याला लांब करायलाच पाहते. उलट जगाला समजणार म्हणून त्यांनी आपल्याला स्वीकारायला पाहिजे नव्हतं. अगं ते रावसाहेब नगरकर आहेत, स्वतःचा पराभव होणार हे माहीत असून सुद्धा तो मान्य करणं अगं हे त्यांच्या स्वभावातच नाहीये. हे बघ, आज पेपर प्रकरणानंतर तुला स्वीकारताना प्रचंड आरडाओरडा होणार आहे. पण मुक्ता, आपण इतकं सहन केलंय ना, थोडं अजून करा. होय, म्हणजे फक्त पेपर घरात येईपर्यंत.